मी ज्या ज्या वेळेला अजित पवारांच्याकडे गेलो त्यावेळेला मला अजित पवार बोलले की तुम्ही आमच्या काकांसारखे दिसता, आणि मला आज परवापर्यंत काकांशिवाय बोलले नाही अजितदादा पवार. राज्यकर्त्यांनी त्याची चौकशी करावी, कारण ही आमच्या मनात असलेली एक शंका आहे. अजितदादा पवारांचा मृत्यू झाला कसा? महाराष्ट्राला पडलेला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक संगमवाडी या ठिकाणी आज आपल्यासोबत महाराष्ट्र समाजाचे नेते शंकरभाऊ तडाखे आणि त्यांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. आज महाराष्ट्रातील मोठी आणि दुःखद घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला आज धक्का बसलेला आहे आणि त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आपल्याबरोबर शंकरभाऊ तडाखे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या बाबतीत जे जे अन्याय अत्याचार झाले त्यासाठी ज्या ज्या वेळेला आम्ही आदरणीय अजितदादा पवारांच्याकडे गेलो त्या वेळेला त्यांनी मनापासून खूप प्रामाणिकपणे पीडितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आज दुःखद अंतःकरणाने आपल्यासमोर मांडत असताना महाराष्ट्राचं एक खंबीर दिग्गज असं नेतृत्व महाराष्ट्राने हरवलेलं आहे. ज्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने पानिपत ते दिल्लीपर्यंत अटकेपर्यंत मराठी महाराष्ट्राचा झेंडा रोवण्याचं पवित्र काम केलं, आज त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्यावर इतका दुःखद प्रसंग घडलेला आहे. अजितदादा पवार हे एक असं नेतृत्व भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी होतं की त्याची कल्पना करणं शक्य नव्हतं. स्पष्ट वक्ता, स्पष्टपणे मांडणार, जे आहे ते खरं मांडणार आणि दिलेला शब्द पाळणार, असं हे खंबीर नेतृत्व आज आम्ही हरवलेलं आहे. अजितदादा पवारांना त्यांच्या तरुणपणापासून मी अत्यंत जवळनं पाहिलेलं आहे. आजपर्यंत गेल्या आमच्या 15 दिवसाच्या भेटीपर्यंत मला कधीही अजितदादा पवारांनी अरे तुरे बोलले नाहीत, मला काकाशिवाय बोलले नाही. त्याच्या मागचं कारण आहे, पुणे विद्यापीठामध्ये गरवारे नायलांनी जे कारंजं बांधलं होतं विद्यापीठात, त्यावेळेला मी तिथं नोकरीला होतो आणि एका मुलीच्या अंगावर तिथले काही EC मेंबरचे मुलं सिगारेटचा धूर असे हे करत असताना अजितदादा पवार त्यांच्याबरोबर भांडले होते. आणि त्यावेळेला अजितदादा पवारांना माझे मित्र त्या पोलीस चौकीला होते, शरद सुर्वे नावाचे इन्स्पेक्टर होते, त्यांच्याकडे ती तक्रार गेली आणि अजितदादा पवारांनाच तिथं आतमध्ये ठेवलं गेलं. अशा वेळेला मला एक फोन आला. मी त्यावेळेला काय मोबाईलची वगैरे व्यवस्था नव्हती, पण मी फेडरल कोऑपरेटिव्हमध्ये काम करत असताना विद्यापीठामध्ये नोकरीवर असताना मला तिथं फोन आला आणि सांगितलं की अशी घटना घडलेली. त्यावेळेला मी ज्या वेळेला माझे मित्र शरद सुर्वे चतुर्शिंगी पोलीस चौकीमध्ये गेलो विद्यापीठ गेटवर, त्यावेळेला मी अजितदादांना प्रत्यक्ष पाहिलं आणि मग मी शरद सुर्वेंना बोललो, अरे ते आमदार साहेबांचे पुतणे आहेत आणि खूप सज्जन आहे वगैरे वगैरे असं झालं. आणि त्याच्यानंतर अजितदादांची आणि आमची तिथनं मैत्री आणि ही सुरुवात झाली. एक असं नेतृत्व गेल्यामुळं मी ज्या ज्या वेळेला अजित पवारांच्याकडे गेलो त्यावेळेला मला अजित पवार बोलले की तुम्ही आमच्या काकांसारखे दिसता, आणि मला आज परवापर्यंत काकांशिवाय बोलले नाही अजितदादा पवार. त्या अजित पवारांना आज गेल्याची दुःखद बातमी कळाली. मनात पालसुद्धा, शंकेची पालसुद्धा प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या मनात येणं हे काय वावगं नाही आहे. आणि म्हणून जे काय प्रकरण झालं असेल त्याची तर निष्पक्षपातीपणा ठेवूनच राज्यकर्त्यांनी त्याची चौकशी करावी, कारण ही आमच्या मनात असलेली एक शंका आहे. अजितदादा पवारांचा मृत्यू झाला कसा? महाराष्ट्राला पडलेला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या अजितदादा पवारांनी हे जे आज जे लहुजी बाबा
लहुजी वस्तादांचं जे स्मारक उभं होत आहेत यासाठी सर्वात पहिली 85 कोटी रुपयाची जे तरतूद कुणी केली असेल ती अजितदादा पवारांनी केली. त्याच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि हे भूमिपूजन झालेलं भविष्यात येत्या 5-6 महिन्यात हे खूप मोठं जागतिक दर्जाचं स्मारक उभं राहत आहे. या ठिकाणी लहुजी बाबांचा पुतळासुद्धा उभा राहत आहे. हे सगळं करण्यामागे आणि खूप अत्यंत प्रामाणिकपणे मातंग समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवणारे अजितदादा पवारांशिवाय मला तरी आजपर्यंत कुणी दिसलेलं नाही. आणि कर्तबगार होतं, प्रामाणिक होतं आणि खंद नेतृत्व होतं. अशा नेतृत्वाला माझा महाराष्ट्र मुकलेला आहे. मातंग समाज त्यांच्या दुःखामध्ये सामील होत आहे आणि मातंग समाजाच्या वतीने तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या वतीने मी आदरणीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना अखेरचा मानाचा मुजरा करत आहे. धन्यवाद. मातंग समाजाचे नेते शंकरभाऊ तडाखे यांनी अजितदादा पवार यांच्याबद्दलचा जो अनुभव ते आपल्याला सांगितलेला आहे. नक्कीच या घटनेची अपघात जे झालेल्या त्या घटनेची चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे. कॅमेरा